डॉक्टर सुनीता दिलीप भावे. मी स्नेहा सावधी संस्थेसाठी तुम्हाला आमच्या संस्थेबद्दल माहिती देऊ इच्छिते. आम्ही इथे जे परावलंबी रुग्ण आहेत, कुठल्याही कारणामुळे असो, वय असो, पक्षाघात असो, फ्रॅक्चर असो, पॅरालिसिस असो, किंवा केवळ वृद्ध वय आहे किंवा दुसरा काही प्रॉब्लेम असेल की ज्याच्यामुळे ते स्वतःची ॲक्टिव्हिटी स्वतः घेऊ शकत नाहीत, स्वतःची काळजी, अशा सगळ्या रुग्णांची आम्ही सेवा करतो अंडर मेडिकल सुपरविजन. डॉक्टरच्या गायडन्सखाली आम्ही त्यांची काळजी घेतो. रेसिडेन्शियल फॅसिलिटी आहे, तिथे सगळे फिजिओथेरपी आहे, सायकोलॉजिकल काउन्सिलिंग आहे, नंतर डायटिशियनच्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आहार त्यांना दिला जातो आणि एका घरगुती वातावरणामध्ये आम्ही पेशंटची अशा सगळ्या परावलंबी रुग्णांची काळजी घेतो. 2018 पासून ही संस्था सुरू झाली आहे. 15 पेशंटपासून आता 55 पेशंट आहेत. सध्या संस्था आता आपल्या स्वतःच्या वास्तूमध्ये बीड बायपासला शिफ्ट झाली आहे 10 दिवसांपूर्वीच. तर अशी आमच्या संस्थेची माहिती देण्यात. इलाज नाही होत असं हॉस्पिटल नाही आहे. हॉस्पिटल आणि घर याच्यामधला दुवा आहे आमची संस्था, म्हणजे की ज्याच्यामध्ये जे परावलंबी रुग्ण आहेत, जे स्वतः काळजी घेऊ शकत नाही, अशा सगळ्या रुग्णांची आम्ही काळजी घेतो. नर्सिंग केअर देतो त्यांना. नंतर बेडसोर होऊ नये म्हणून आमच्याकडे 0 बेडसोर पॉलिसी आहे आणि चांगला आहार देऊन आणि चांगलं समुपदेशन करून आम्ही त्यांना आनंदी आणि प्रफुल्लित ठेवण्याचा प्रयत्न करतो. संस्थेला किती वर्ष झाले? संस्थेला आता 7 वर्ष झाली. 7 वर्ष. अरे जे कॅम्प लावला तुम्ही, 1 दिवसचे 2 दिवसचे? हा जो कॅम्प आहे दान उत्सव हा 2 दिवसांचा आहे. हा माणुसकी फाउंडेशन तर्फे. टायमिंग वगैरे काय आहे कॅम्पची? कॅम्पचं सकाळी 9 पासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. तुमचं पूर्ण नाव सांगा. डॉक्टर सुनीता दिलीप भावे. असे मुलं आमच्याकडे आतापर्यंत म्हणजे कधी काय होतं, काही मुलांचं हरवलेली असतात, काही काय कारण आमच्याकडे तुरुंगात मग त्या मुलाला सांभाळणं असं, आईवडिलांना आजारपण असतात त्यांना. गावामध्ये साकार म्हणून एक संस्था चालू. ही संस्था गेले 30 वर्षात जवळजवळ चालू आहे. 1994 ही संस्थेची स्थापना झाली. डॉक्टर सविता पानट या आमच्या संस्थापक अध्यक्ष होत्या आणि त्यांच्या प्रेरणेने ही सुरुवात झाली. काही जण एकत्र येऊन आणि संस्थेमध्ये आम्ही साधारण 0 ते 6 या वयोगटातली मुलं सांभाळतो आणि त्यांना दत्तक देणं ही आमच्याकडे मुख्यतः चालू. कारण असं आहे की या मुलांचं पुनर्वसन करणं त्या घरात, म्हणजे थोडक्यात ज्या मुलांना आईवडील नाही आहेत त्या मुलांना, ते मुलं आणि ज्या आईवडिलांना मुलं नाही आहेत ते आई-वडील यांना एकत्र आणण्याचं आम्ही काम केलं. या बरोबरच आमच्याकडे काही इतर कार्यक्रम आहेत, जसे की लक्ष, क्षितिज, मंथन, साथिया आणि एम्पॉवर ही, ज्या योगे हे म्हणजे एकदम समाजोपयोगी इतर प्रकारची कामं आम्ही करतो. उदाहरणार्थ क्षितिजा आमच्या कार्यक्रमातर्फे आम्ही अडोलसंट मुलांमध्ये कामं करतो. त्यांच्या अडोलसंट मुलं म्हणजे 5वी ते 7वी, 8वी ते 10वी, 8वी 9वी 10वी या मुलांचे सेशन्स घेतो. त्यांना निरनिराळ्या गोष्टींबद्दल शिकवतो, जसं की जीवन कौशल्य, डिजिटल डिटॉक्स, नंतर सेल्फ रिअलायझेशन, अभ्यास कसा करावा, अशा अनेक गोष्टींबद्दल शिकवतो. तसंच त्यांच्या पालकांची पण सेशन देतो. पालकांना पण जाणीव करून देतो की ह्या 21व्या शतकात मुलं वाढवायची म्हणजे काय, आपल्याला कठीण येतात परिस्थिती आणि त्यांना कसं सोडवायचे प्रश्न येणार आहे ह्याबद्दल. आणि तसंच शिक्षकांशी पण हे करतो, कारण जमाना जसा बदलला आहे तसं आव्हानं पण बदलली. या हिशोबाने आम्ही काम करतो. नंतर आमचा अंकुर हा एन्व्हायरमेंट बद्दल काम करणारा प्रोजेक्ट आहे. या योगे आम्ही म्हणजे मुलांना निराळे काय हे देतो, छोटी छोटी हे झाडं देतो. मुलांनी झाडं वाढवावी, मुलांनी ती मोठी करावी, ज्या योगे त्यांना जाणीव होईल की झाडं वाढवणं किती आहे. नंतर मंथन हा आमचा प्रोजेक्ट आहे. काय होतं की जे आईवडिलांना मुलबाळ नाही ते अडॉप्ट करण्यासाठी आपलं नाव तारा म्हणून संस्था आहे, जे ज्याच्या थ्रू हे अडॉप्शन प्रोसेस होत असतं.
असतं याबद्दल समुपदेशन होणं आवश्यक असतं. त्यासाठी मंथन धन्यवाद. तुमचं नाव काय? मी डॉक्टर रोशन रानडे. मी गेले काही वर्ष या संस्थेसाठी व्हॉलंटियर म्हणून काम केलं. स्नेहा सावरी संस्थेशी जोडलेलो आहे आणि ह्या संस्थेमध्ये आता आमच्या मॅडमने सांगितल्याप्रमाणे निराधार लोक जे आहेत त्यांची सेवा आमच्याकडे केल्या जाते आहे. आमच्याकडे 6 वर्षापासून ते 90 वर्षापर्यंत जे पेशंट्स आहेत आमच्याकडे आहेत त्यांना सेवा दिली. आम्ही आता नवीनच वास्तुनिरीक्षण झालेलो आहोत, स्थलांतरित झालेलो आहोत. बजाज हॉस्पिटलच्या मागे मोरेचं सुधाकरचं उद्घाटन आहे. तिथे आम्ही सध्या आहोत स्थलांतरित झाले. 5पैकी 2 मजल्यांचं बांधकाम आमचं पूर्ण झालेलं आहे आणि हे सगळं जे काही आपण करतो आहे हे लोकांच्या सहभागातून देणगीमधून आम्ही करतो आहोत. आमचे 3 मजले आपण काम करणार आहे. आमच्या लोकांना या माध्यमातून विनंती आहे की जेवढी जास्तीत जास्त मदत करून आम्हाला पुढे जाता येईल याची विनंती आहे आणि त्या योग्य आम्ही पुढे चालू 100 लोकांना